सांगलीच्या श्री गणपती पंचायत संस्थानचा गणेश विसर्जन सोहळा संपन्न झाला। संस्थानच्या रथामधून संस्थान गणपतीच्या शाही मिरवणुकीला सुरुवात झाली। प्रारंभी युवराज आदित्यराजे पटवर्धन यांच्या हस्ते सरकारी संस्थान गणपतीची आरती करण्यात आली। यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि राजेसाहेब विजयसिंह राजे पटवर्धन, राणीसाहेब राजलक्ष्मी पटवर्धन, राजकन्या पौर्णिमा राजे पटवर्धन, युवराज कुमार आदित्यराजे पटवर्धन, व्यवस्थापक जयदीप अभ्यंकर, भाजपा नेते पृथ्वीराज पाटील, सुप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे नितीन चौगुले यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती। त्यानंतर संस्थानच्या रथांमधून संस्थान गणपतीच्या शाही मिरवणुकीला सुरुवात झाली। यामध्ये वारकरी, विविध ढोल ताशा पथक तसेच बँजो, लेझिम आदींनी शाही मिरवणुकीची रंगत आणखी वाढवली। श्री गजानन हे सांगलीचे आराध्य दैवत असून सर्व धर्मीयांचे ते श्रद्धास्थान आहेत। पहिले चिंतामणराव पटवर्धन यांनी 1801 साली सांगलीमध्ये गणेशदुर्ग राजवाडा आणि प्रसिद्ध गणपती मंदिराची उभारणी केली। तेव्हापासून सांगलीमध्ये गणेशोत्सव सुरू आहे। या ठिकाणी 5 दिवस गणपती आराधनेचा सोहळा असतो। राजे विजयसिंह पटवर्धन यांच्या श्री गणपती पंचायत संस्थानच्या सोहळ्यासाठी अनेक राज्यातील शेकडो भाविक येतात। या ठिकाणचे गणपती मंदिर प्रसिद्ध आहे। शाही रथातून काढण्यात आलेल्या या मिरवणुकीत घोडे, पारंपरिक वेशभूषा धारण केलेले मावळे, लेझिम, हलगी, भजन, टाळकरी, झांज पथक यांसारखे पारंपरिक वाद्य यांचा समावेश होता। मिरवणुकीत सर्व जाती धर्माच्या लोकांना स्थान दिलं जातं। दरम्यान गणेशोत्सव काळात गणेश भक्तांनी चांगल्या प्रकारे प्रशासनाला सहकार्य केलं असून यापुढेही आपला उत्सव अनंत चतुर्थीपर्यंत चालू राहणार आहे। तरी सर्व सांगली जिल्ह्यातील तमाम गणेश भक्तांनी शांततेमध्ये आणि प्रशासनाला सहकार्य देऊन उत्साहात पार पाडावेत असं आवाहन सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केलंय। गणेशोत्सव हा सगळ्यांचा आनंदाचा आणि उत्साहाचा असा एक सण आहे। मागच्या 5 दिवसांमध्ये सांगलीकरांनी गणेशोत्सवामध्ये खूप चांगला असा सहभाग घेतलेला आहे आणि त्याचबरोबर त्यांनी अतिशय शांततेमध्ये सगळ्या गणेशोत्सवामध्ये सहभाग घेतलेला आहे। त्यासाठी मी नागरिकांचा खूप आभारी आहे। आजही मी श्री गणपती पंचायतांच्या वतीने जे गणेशोत्सव आहे त्याला मी हजर आहे। अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात, आनंदात, उत्साहात हा आजचा हे कार्यक्रम पूर्ण झालेला आहे। आजच्या या निमित्ताने मी सगळ्या सांगलीकरांना विनंती करतो की पुढचे 5 दिवस हे आपल्या सर्वांसाठी गणेशोत्सवाच्या विविध देखाव्यांचं दर्शनासाठी आहेत। त्याचा आपण जरूर लाभ घ्यावा आणि ही संपूर्ण मिरवणूक शांततेत पार पाडून लवकरात लवकर पार पाडून सांगलीचा एक वेगळा सांगली पॅटर्न म्हणून या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं नाव लौकिक वाढेल या पद्धतीने आपण विसर्जनाची मिरवणूक अत्यंत शांततेने, शिस्तबद्ध पद्धतीने साजरी करूयात। धन्यवाद।